गुरुद्वारात सुरू असलेल्या कीर्तनात व्यत्यय आल्यानं सेवकांनी नड्डा यांना निघून जाण्याचा सल्ला देताच नड्डा यांना तिथून अखेर काढता पाय घ्यावा लागला. निवडणूक प्रचारानं राज्याचं वातावरण ढवळून निघाले. प्रचार करण्याची एकही संधी सध्या सोडली जात नाही. असं असताना उमेदवारांना नेत्यांना बऱ्याच वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतंय. वरळीत सदा सरवणकर यांना जाब विचारणाऱ्या महिलेचा व्हिडिओ असो, नाहीतर नागपुरातील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी थेट भाजपा कार्यालयात जाऊन केलेला प्रचाराचा व्हिडिओ असो, अशा घटनाही या निमित्तानं बघायला मिळतात. त्यात आणखीन एका घटनेची भर पडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शुक्रवारी ठाण्यात आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतलं. यावेळेला सत्कारासाठी थांबलेले नड्डा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांमुळे गुरुद्वारात सुरू असलेल्या कीर्तनात व्यत्यय आल्यानं सेवकांनी नड्डा यांना निघून जाण्याचा सल्ला देताच नड्डा यांना तिथून अखेर काढता पाय घ्यावा लागला. विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार सुरू असून शेवटच्या टप्प्यात नेत्यांच्या सभा आणि बैठकांचा धडाका सुरू आहे. अशा प्रकारे ठाणे शहराचे उमेदवार संजय केळकर आणि शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे ठाण्यात आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक आणि विशेष सभा घेतली. यापूर्वी त्यांनी गुरु नानक जयंतीच्या निमित्तानं सुरुवातीला 3 हतनाका येथील गुरुद्वाराला भेट दिली. त्यावेळेला त्यांच्यासोबत आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माधवी नाईक, संजय वाघोले उपस्थित होते. त्यांनी गुरुद्वारात दर्शन घेतलं. त्यांनी थोडा वेळ भेटीगाठी घेतल्या, कीर्तनात सहभाग घेतला. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. त्यामुळे नड्डा हे त्या ठिकाणी थांबले होते. परंतु सत्कारासाठी थांबलेले नड्डा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांमुळे गुरुद्वारात सुरू असलेल्या कीर्तनात व्यत्यय येत होता. त्यामुळे येथील सेवकांनी त्यांना विनंती करत तिथून निघून जा असं सांगितलं आणि नड्डा यांनी तिथून अखेर काढता पाय घ्यावा लागला.